नमस्कार मंडळी, मला बरेच जण मेसेज करतात आणि कमेंट पण करतात की तुझ्या हेल्मेट बद्दल आम्हाला सेटअप सांग, काय केलंयस हेल्मेटला आणि तुझं कुठला हेल्मेट आहे आणि त्या हेल्मेटला इंटरकॉम कुठला लावलाय त्याबद्दल मला बरेच जण मेसेज करत होते. तर म्हणून म्हटलं आपण व्हिडिओ बनवू, त्यांना सांगू काय काय लावलेलं आहे. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. हा आपला LH2 चा हेल्मेट आहे ॲडव्हेंचर आणि ऑफचा पायोनियर 2 हेल्मेट आहे. हा सिटीसाठी आणि ऑफरोडसाठी दोन्हीसाठी. याच्यामध्ये एक सेफ साईडला एक फीचर दिलंय त्यांनी, इमर्जन्सी टॅप टू पुल चेक पॅड. म्हणजे हे जे पॅड आहेत ना, म्हणजे जर समजा तुमच्या डोक्यात हेल्मेट अडकलंय आणि इमर्जन्सी तुमचा कुठे ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हाला हेल्मेट काढायचंय ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आणि हे तुमचं जे लॉक सिस्टम आहे ती तुम्हाला ओपन होत नसेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन्ही ह्याला इथं बघा दोन अशी बोटं घालून हे ओढायला तिने दिलं. म्हणजे हे तुम्ही जर ओढलात ते इझिली हे पॅड बाहेर येतं आणि त्याच्यावर तुमचं डोकं आहे ते म्हणजे त्याला गॅप भेटू शकतो, स्पेस भेटू शकतो. म्हणजे हे एक चांगलं फीचर आहे. बाकीच्या मला हेल्मेटमध्ये कुठलं दिसत नाही. आत्ता पुढच्या हेल्मेटमध्ये बरेच लोक म्हणजे बरेच हेल्मेटवाले हे ऍड करतील, पण आता सध्या तरी ह्या हेल्मेटमध्ये ती मला दिसले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बरेच जण विचारत होते की 360 कॅमेरामध्ये माईक टू यूज कसा करतो. माझ्याकडे एक्स्ट्रा वेगळा माईक नाही. मी माझ्या 360 कॅमेराला हा इंटरकॉम मी कनेक्ट करतो आणि आतल्या माईकवरून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना बोलतो. म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ करतो की मोटो ब्लॉगिंग करतो तेव्हा हा इंटरकॉम मी 360 कॅमेराला अटॅच करतो. तेव्हा नॉईस कॅन्सलेशन एवढं होत नाही, पण ठीक आहे. कारण 360 कॅमेराला असा वेगळा पर्टिक्युलर माईक घ्यायचा झाला तर तो DJIचा माईक घ्यायला लागेल आणि DJIचा माईकची कॉस्टिंग 10,000च्या स्टार्टिंग घरातच आहे. तर एवढं आपलं मोटो ब्लॉगिंग अजून एवढं काही चालू झालेलं नाही. मी आत्ताशी सुरुवात केली म्हणून मी तो माईक अजून अवॉइड केला मी. आणि ते काम ह्याच्यात होतंय. ह्याचा जो माईकचा परफॉर्मन्स आहे चांगला आहे. म्हणजे 360ला जर 360 लांब असेल आणि तुम्ही हेल्मेटमध्ये काय बोलताय तर हे कॅप्चर करतो. आणि विदाऊट माईक तर 360ला माईक लावायची गरजच नाही. त्याची कॅप्चर कॅपॅसिटी खूप आहे, चांगली आहे 360ची. हा डबल वायझर मध्ये येतो. दिवसा हा डबल वायझरची ग्लास खूप कामाला येते. त्याच्यानंतर हे ऑप्टिकल ग्लास आहे आणि याच्यामध्ये इंटरकॉम मध्ये हा इंटरकॉम मध्ये आतमध्ये हा असा माईक आहे. तुम्हाला माईक दिसतो का बघा ह्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये इथे माईक ऍड केलेला आहे मी, हे बघा दिसतोय. याने कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. आतमध्ये 2 स्पीकर लागलेले आहे. म्हणजे चालू मध्ये आपण म्युझिक ऐकू शकतो किंवा कॉलिंग करू शकतो आणि याचा छान आवाज येतो इंटरकॉमचा. हेल्मेट बद्दल बोलाल तर मी 4000 किलोमीटर याच्यावरती चालवलंय. खूप म्हणजे असं हेल्मेट घातल्यावरती वाटत नाही की हेल्मेट घातलेलं आहे. वजन लागत नाही. 1600 ग्राम आहे. याच्या आधीची हेल्मेट मी 1300 ग्राम 1200 ग्रामची वापरली. हे थोडं हेवी आहे, पण हातात घेतल्यावर हेवी वाटतं. पण तुम्ही जर ते डोक्यात घातलं तर त्याचं वेट डिस्ट्रीब्युशन एवढं सुंदर आहे की नाही वाटत की आपण कुठलं तरी हेल्मेट वेअर केलंय. आणि ह्याची ऑप्टिकल ग्लास ह्याच्यामुळे असं वाटत नाही की समोर कुठले तरी आपल्या समोर ग्लास आहे. ते डायरेक्टच जे काय आहे ते ऑब्जेक्ट वगैरे दिसतात, म्हणजे वाटत नाही ग्लास. आणि एकदा तुम्ही घ्यायचं. त्याची कॉस्टिंग तुम्ही बघायला गेलं तर हे याची प्राइस आत्ता मार्केटमध्ये 9,850 पासून 10, 12, 13 पर्यंत जाते. तर ह्याच्यामध्ये पिन लॉक सिस्टम त्याने दिली आहे, पण ह्याच्या सोबत ती येत नाही. याच्यासाठी ते पावसाळ्याच्या टायमाला वेगळं परचेस करायला लागेल. त्याची कॉस्टिंग काहीतरी 2800-2600 रुपये पासून आहे. तो एक वेगळा खर्च आहे. मग तुम्ही पावसाळ्यात हे हेल्मेट वापरणं असेल, मी फॉग होऊ नये म्हणून तुम्हाला त्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला पिन लॉक लावणं गरजेचं आहे. नाहीतर ते गाडी चालवताना वाफाने ते काचेवरती श्वास जमा होतो आणि ते फॉग असल्यामुळे आपल्या समोरचं काही दिसत नाही. त्यामुळे ते काय की तुम्हाला अँटी फॉग लावून घ्यावा लागेल. आणि याची कॉस्टिंगच आहे की त्याच्यामध्ये साधा स्टड्सचं किंवा वेगळाचं हेल्मेट एक येईल, थोडी त्याची कॉस्टिंग आहे. तर तुम्हाला हेल्मेट कसं वाटलं आणि हेल्मेटबद्दल तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. तोपर्यंत आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपूया. बाय.